नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 27,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयमर्यादा काय या ठिकाणी असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला रोज मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आजची जी वॅकन्सी आहे जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग यांच्या मार्फत निघालेली आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय समन्वयक म्हणजेच मेडिकल कोऑर्डिनेटर या पदासाठी निघालेली आहे. 3 वॅकन्सीज एकूण या पदासाठी आहेत. त्यामध्ये कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता. त्यामध्ये या ठिकाणी अलिबागसाठी 1 वॅकन्सी आहे, पनवेलसाठी 1 आणि माणगावसाठी 1 अशा 3 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत. शैक्षणिक अर्हता जे आहे तुमचं या ठिकाणी BA-MS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल किंवा BHMS या ठिकाणी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. मानधन जे आहे तुम्हाला 28,000 रुपये दरमहा या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डायलिसिस तंत्रज्ञ म्हणजेच डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी. एकूण 7 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सी स्क्रीनवरती आपण बघू शकता. त्यामध्ये अलिबागसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. पनवेलसाठी 1 वॅकन्सी आहे, माणगावसाठी 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर श्रीवर्धनसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्राऊ महाडसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. शैक्षणिक अर्हता जे आहे या पदासाठी तुमचं HSC म्हणजेच 10+2 झालेलं असेल सायन्स विषयासहित. सोबत एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स तुमचा झालेला असेल किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा डिग्री झालेली असेल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तुमच्याकडे जर PMJAY, MJPJAY किंवा आयुष किंवा NHMमध्ये तुम्हाला अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल. 17,000 रुपये दरमहा वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी तुमची 25/4/2016 नुसार या ठिकाणी किमान वयमर्यादा 18 वर्षाची या ठिकाणी आहे आणि कमाल वयमर्यादा 38 वर्षापर्यंतच्या ठिकाणी असेल. मागास वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयमर्यादा 43 वर्षापर्यंतच्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फीस पेमेंट जे आहे भरायचं नाही. अर्जासोबत आपल्याला या ठिकाणी संबंधित काही कागदपत्रे जोडायची आहेत. ते आपण स्क्रीनवरती बघू शकता. अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, जन्माचा दाखला अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट या ठिकाणी आहे. आधार कार्ड वगैरे देखील आपल्याला जोडायचं आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो देखील तुमच्या या ठिकाणी लागतील. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे तुम्ही अर्ज सादर करू शकता. 31 मार्च 2026 पर्यंत 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.